मी प्रमाणपत्र द्या. हैदराबाद गॅझेटचं पुणे, औंध, कोल्हापूर, सातारा संस्थांचा गॅझेटियरचा जे आहे तुम्ही विनाकारण मराठ्यांना मिठीच करू नका आणि मराठ्यांवरती अन्याय करू नका. हे गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांवरती जीव घेणं असा तुम्हाला वार करणं हे सरकार म्हणून शोभत नाही आहे आणि हे त्या भानगडीत आपण पडू पण नका असं माझं म्हणणं आहे की तुम्ही ओबीसीच्या सवलती सोयीसुविधा सगळ्या लागू केल्या त्याची पण अंमलबजावणी झाली नाही. व्याज परताव्याचा विषय तो पण असाच आहे. केशियसचा विषय तो पण तसाच ठेवला. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा सारथीचा विषय सगळे विषय पेंटिंग ठेवले आणि ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन तुम्ही व्हॅलिट्या दिल्या नाही, व्हॅलिट्या ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिट्या दिल्या नाही. हे माझं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या मागण्यांचा निपटारा काढा. माझं काहीही म्हणणं नाही, पण नाही काढलं तर मी तुम्हाला सोडणार नाही. आपण जो बावनकुळेंच्या पत्रावर आक्षेप घेतला होता, महसूल खात्यानं स्पष्टीकरण दिलंय की निर्देश देण्याबद्दल फक्त त्यात सुचवलेलं आहे, प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाही. चौकशी करून कारवाई करणे म्हणजे रद्दच करणे आहे ना. आणि अधिकाऱ्यांनी वकिली करायची नसते. अधिकारी हा खूप टेटसचा माणूस असतो, त्याला एक प्रतिष्ठा असते. तुम्ही काही पण कर बंद कर बंद कुणीतरी काहीतरी सांगायचं आणि मग त्याच्यावर तो गैरसमज पसरायचा हे बरोबर नाही. आणि जर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी रद्द करायचं सांगितलंच नाही, स्वतः बावनकुळेंनी मान्य केलं की मी पत्र दिलंय. मीडियात स्वतः बावनकुळेंनी पत्र दिलंय म्हणून मान्य केलंय. आणि याच्याही पलीकडं फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं की सरकार हस्तक्षेप करत नाहीये, सरकारला हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे नियमाप्रमाणे जात पडताळणी विभागाला व्हॅलिडिटी देण्याचा अधिकार सरकारला हस्तक्षेप करतात नाही. बावनकुळेचं पत्र काय हस्तक्षेप करायसाठीच बावनकुळेने पत्र दिले. वाटपुळं जर गोरगरीब मराठ्यांचं 70 वर्षात कर 70 वर्षात मराठा समाजाचं जर वाटोळं कोणी केलं असेल तर या सरकारने केलं. कारण गोरगरिबांच्या लेकरांचं इतकं वाटोळं कोणीच केलं नाही, इतकं बावनकुळेने शिरसाटणी केलं. पालकमंत्री जयकुमार गोरे असतील सगळे जी मत आहे ते प्रोसिजर नुसार चालू आहे काम. कुठलाही वैयक्तिक हेतू ठेवून यामध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हस्तक्षेप करत नाही तर बावनकुळेने काय केलं पत्र देऊन? एवढे तर समज असेल ना तुम्हाला. बावनकुळेने पत्र देऊन काय केलं? हस्तक्षेप करत नाहीत. प्रोसिजर सुरू आहे. प्रोसिजर कशाला म्हणतेत, काय म्हणतेत? प्रोसिजर नाहीये. तर त्या गंगापूरमध्ये भावाची व्हॅलिडिटी बहिणीची रद्द कसं काय झाली? कोणची प्रक्रिया आहे? त्या की उत्तर. व्हॅलिडिटी भावाला दिली आणि बहिणीची रद्द केली. कोणची प्रक्रिया आहे ही? मराठ्यावर अन्याय करायची प्रक्रिया सुरू आहे का? ते काय बोललेत मला माहित नाही. त्याच्यामुळं ज्यांचं मी बोललेलंच ऐकलं नाही त्यांच्याबद्दल उगाच काही बोलणं योग्य नाही, म्हणून मी ऐकलंच नाही ते काय बोललेत ती. परंतु याच्यावरती तर मी एवढं तरी फायनल सांगू शकतो की गंगापूरला जर व्हॅलिडिटी भावाला दिली तर बहिणीची रद्द का केली, ही प्रक्रिया कोणची? वर्षा निवासस्थानावर तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला, कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे, कधी असणार आहे? ते बघा, आंदोलन तर आंतरवालीच होणार, ते फायनल आहे. पण सांगता येत नाही निर्णय वेळेवरती काय डाव फिरत काही सांगता येत नाही. पण वर्षावरती का करू नये? मी पण कोणताही डाव टाकू शकतो अचानक वेळेवर. कारण वर्षा निवासस्थान आमचं नाही का? या राज्यातल्या जनतेचं आहे ते. तिथं या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला न्याय देणारा मुख्य व्यक्ती बसला. फडणवीस आमचे नाही का? ते जर आमचे नाहीत तर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे? वर्षा बंगला आमचा आहे, जनतेचा. फडणवीस साहेब जनतेचे आहेत आणि आम्ही त्यांच्या घरी बंगल्यावर आंदोलन करायला चाललो. का पोरांना येऊन द्यायचं नाही? याचा अर्थ महाराष्ट्रातले पोरं त्यांचे नाहीत का? महाराष्ट्रातली जनता एखादी मागणी करते त्यांचे नाही का? त्यांनी दिलदार मन दाखव बसावर म्हणून गच्चीवर त्यांच्यावर स्लॅबवर परवा लक्ष्मण आरोप केला की तुमच्या आंदोलनाला राजकीय नेत्यांना वाटत होतं की जरांगे पाटलांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिजे तितका प्रतिसाद भेटणार नाही, पण सध्याचा प्रतिसाद पाहता काय वाटतं आपल्याला? काय असतं भाऊ, कोणाच्या म्हणण्यावर मी कधीच चालत नाही. कुणी जर म्हणलं याच्या मागं मराठ्याने राहिले रोजच मराठ्याला पळू,
रोजच पळू का करू वाटलं मराठ्याचं रोज मग कोणी काही थोडं डवचित मग मी तेच करत बसू पुन्हा कुणी म्हणतं आता गाड्या कमी झाल्या मग का गाड्याच आणत बसू रोज काय लाखभर गाड्या सगळं घेऊन येऊ माझा समाज 100% एक झाला याची शंका नाही पण या आत्ता जे झालं ना मराठा समाजावरती अन्याय त्या अन्यायामुळं मराठा समाज पेटून उठलाय पश्चिम महाराष्ट्रासाठी मी लढत नाही असं थोडं आहे मराठवाड्यासाठी लढत नाही असं थोडं आहे मी विदर्भासाठी लढत नाही असं थोडं आहे सगळ्यात जास्त विदर्भात नोंदी सापड्यात 58 लाख नोंदी आहेत ना त्याच्यापैकी सगळ्यात जास्त विदर्भात नंबर 2 ला पश्चिम महाराष्ट्र मी काय कोकणासाठी काम करत नाही मी काय खानदेशासाठी काम करत नाही मी काय मुंबईसाठी काम करत नाही मी भेद नाही करत महाराष्ट्राला कानाकोपरा आमचा आहे आणि घराघरातले मराठी थोडे मोजके राजकीय सोडतात राजकीय सुद्धा आपल्याकडूनच येतात थोडे मोजके सोडतात अख्खा मराठा समाज एका बाजूने त्याचं कारणच तसं आहे त्यांच्याच लेखी बाळीसाठी लेकरा बाळासाठी मी जीव जाळतोय ते सुखी समाधानी व्हावे ते कसं काय बोलतील मला सत्तेतले आहेत का सत्तेतले सगळे म्हणलो मी सत्तेतले सुद्धा आणि मग मला या सगळं बाळ माहित होईल का माझ्या हातात पत्र लागते माझ्या हाताला प्रशासनातल्या फायलीतले कागद लागतात की जे व्हॅलिडिटी द्या म्हणून निर्णय दिलेला जात पडताळणी संभाजीनगरला मला वाटतं दहीहंडीच्या प्रकरणात जात पडताळणी समिती व्हॅलिडिटी ज्योती दहीहंडीचा देण्याचा निर्णय दिला आहे असं पत्र देत त्यांच्या फाईलला ठेवतंय त्यांच्या उद्या सकाळी पत्र द्यायचं त्या निर्णयावर म्हणजे व्हॅलिडिटीचं कोणी प्रमाणपत्र रद्द सकाळी लक्ष्मण हाकेंनी विचारलंय सांग मग त्यांचं असं नाव आहे की प्रसाद लाड यांनी मदत केली आहे. आर्थिक रसद पुरवली असं त्यांनी आरोप केला. हे बघा मी कोणावर घेणं देत नाही आपण कवा गिरीत नाही आणि मी आणखीन विरोधक मानलेलं नाही मी ज्या दिवशी विरोधक मानन ना त्या दिवशी आपला कचका कसा असतो बघा कारण मला आजही गोरगरीब धनगरांची माया येते त्यांच्या मनात काही वाटू द्या कोणाच्या म्हणण्यावर काय वाटावं हे मी बघत नाही पण आम्ही गाव शेजारी राहिलोय आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आम्हाला एकमेकात कायम येत मी आजही 3 वर्षात कोणत्याही पत्रकार बांधवांनी दाखवून द्या की मी धनगर समाजात तोंड टाकून बोलू आजही त्या गरिबांच्या हालेत आजही त्यांचे लोक डोंगरात दऱ्यात शेळ्या मेंढ्या चारून लेकराला शिकवते त्यांना इष्टीतलं आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेत आम्ही आज बी आम्हाला थोडा बी राग आला तरी बी आम्ही म्हणू शकतो ना देऊ नका पण आम्हाला माहिती आहे गरिबाच्या वेदना किती आहेत त्यामुळे 4-2 नेत्याला आणि 1-2 नेत्याला घेणत नाही मी आणि ते मोजत पण नाही माझं म्हणणं आहे की सरकारकडून बोलण्यापेक्षा एखाद्या राजकीय पक्षाकडून बोलण्यापेक्षा जातीकडून बोलू त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला सगळ्या धनगरांच्या नेत्यांनी मिळून न्याय द्यावा त्याच्यात खरा आनंद असेल संसदेत विधानसभेत आपले विचाराचे लोक असल्याशिवाय हे प्रश्न मार्गी लागणार नाहीत असं वाटतं का तुम्हाला नाही असं काही नसतं आपल्यात एक ना कडवटपणा असायला लागतो कट्टरपणा असायला लागतो आता ना माझ्याकडे सत्ता आहे ना कोणचा सरपंच आहे ना खासदार आहे ना आमदार आहे ना मंत्री आहे तरी 58 लाख नोंदी दिल्यात आणि सगळे गॅजेट लढाई वाढत चालली ना तुमची लढाई दिवसांदिवस जास्त वाढत चालली नाही आता हे बघा चांगल्या कामाला शेवट नसतो कधीच शेवट नाही वाईट कामाला शेवट असतो चांगल्या कामाला शेवट नसतो एक 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 वाढत जातो एक 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 गोष्ट वाढत जाते चांगलं काम करताना 100% उशीर होतोच पण ते पक्क असतं आणि मला उशीर का होईना पण समाजाला पक्क द्यायचं पश्चिम महाराष्ट्रातला जो सातारा आणि औंध आणि कोल्हापूर गॅझेटियरचा विषय त्याबाबत काय आता भूमिका ठरलेली आहे मी तर जे सगळे घेणार आहे ह्यावेळेस अंमलबजावणी सहित काही सोडत नाही मी निर्णायक शब्द जो वापरला ना मराठ्यांच्या ते लक्षात आलं की आपलं पोरग मनोज जरांगे पाटील जर आपल्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी शेवटचा शब्द वापरतोय आपल्याला घराघरातल्याला ताकद लावावी लागणार हे माझ्या मराठा समाजाच्या लक्षात आलं अख्खा महाराष्ट्र डवळून निघाला एकट्या बावनकुळ्याकडे काहीच गरज नव्हती मी खरं सांगतो प्रामाणिक मी माझ्या मीडियाला कधीच खोटं बोललो नाही आणि मराठा समाजाला बावनकुळ्याला मी खरंच लय चांगला माणूस समजतो मी तसं कित्येक वेळेस स्टेटमेंट मीडियातून केलं हे पाप मराठा समाजावर अन्याय करायचं पाप त्यांनी फक्त करायला नव्हतं पाहिजे शिरसाट नाही तीन दोघांनी आमचं त्यांचा काय बांधाला बांध नाही त्यांचं आमची काही अडचण नाही बावनकुळेमुळं फडणवीस साहेब अडचणीत आले आणि शिरसाटमुळे शिंदे साहेब अडचणीत आले कारण ह्यो खूप मोठा वर्ग मराठ्यांच्या पोराचा आहे
ते आता हळूहळू तुटणार आहे 29 ऑगस्टच्या नंतर, जर यांनी 28 ऑगस्टच्या आत केलं नाही तर. आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांना माझं मात्र आव्हान आहे. काय 28 ऑगस्ट पर्यंत काय करण्याची अपेक्षा आहे? सगळ्या मागण्या त्यांच्याकडे आहेत, त्यांच्या सगळ्या पाठच झाल्या. एखादी वेळेस वेळ आली तर धडा येऊ शकतो व त्या मागणार इतक्या जणांच्या मंत्र्याचा पाठ झालाय. त्या मागण्याची सगळ्या अंमलबजावणी करा. आम्ही दिलेलेच पाहिजे असलं तर आणखीन देतो, काही अडचण नाही. फक्त याच्यात विशेष करून माझ्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे की बाबा हो, आपले पोरं संकटात आणलेत. बावनकुळ्यांनी तुमच्या नाकावर टिचून, मंत्र्याच्या, आमदाराच्या, खासदाराच्या, मराठ्याच्या नाकावर टिचून मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं केलंय. तुम्ही खास मराठ्यांच्या रक्ताचे, जातवान रक्ताचे गरिबांचे लेकर अडचणीत आलेत. त्याच जातीच्या रक्ताचे तुम्ही आहेत. गरिबाच्या लेकरावरती अन्याय होतोय. सगळ्या पक्षातले मराठे आमदार, खासदार, मंत्री आज लेकराच्या बाजूने बोला. समाजाचे लेकर संकटात आणलेत. ह्यो खूप मोठं संकट आहे. डावे हे मराठ्यांच्या नेते आमदारांनी ध्यानात आणा आणि गरीब लेकरांच्या पाठीशी उभा राही. माझी हात जोडून विनंती आहे सगळ्याला. नसता मराठा समाज कधीच तुम्हाला माफ करणार नाहीये. ह्या संकटाच्या काळात जर धावून नाही आले. दादा, मराठा समाजासाठी तुमचा लढा चालू आहे जोरदार, परंतु देशभरात एक वर्ग असा आहे की आरक्षण हटाव मोहीम राबवली जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून. तुम्हाला वाटतं ते हटत असतं? संविधानाचे विषय एवढे सोप्या गोष्टी नसतात. ते देशाचा विषय. एकनाथ शिंदे विषयी आपली नाराजी आहे. नाराजी काय मग ह्या तबूत काय चाललंय तुमच्या मनात? काय आम्ही काय वडापाव खोबलतो का एकामेकाला, का चहा पितोय का कॉफी आणतोय? नाराजी काय हे लचांड गुतीले बावनकुळे निघाल्यात. त्यांच्या गळ्यात हे येणे शिरसाटणी गुतीले. त्याला काहीच गरज नव्हती. त्यात घुमरेची सुद्धा थोडी काढी. काहीच गरज नव्हती ह्या गोष्टीची. प्रमाणपत्र रद्द करू खूप मोठा वर्ग शिंदे साहेबाला मानणार आहे मराठ्यांचा. त्यांचे इतके हाल आहेत तिथं, उगा बोलायला लावू नका मला. इतके हाल आहेत दोघांचे बी, अजितदादाचे बी, त्यांचे बी. आणि भाजपमधल्या मंत्र्यांचे सुद्धा मराठ्यांचे लय हाल आहेत. आमदाराचे, खासदाराचे सुद्धा आहेत. माझ्याजवळ येऊन बोललेली लय हाल आहेत. जर का मराठा तुमच्यापासून बाजूला गेला ना, तुमचा बाजारच उठी येते. थोडं जरा अंधारातून समजून घ्या. अजितदादा, शिंदे साहेब, थोडस समजून घ्या. हो, लय वाईट वेळेत मराठा तुटला तर हे तात्पुरता आनंद आहे. मंत्रीपद, आमदार, खासदार हे तात्पुरता आनंद आहे. समाज तुम्हाला पिढ्याना पिढ्या आनंद देणार आहे. पुन्हा पुन्हा निवडून आणू. पण तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर तात्पुरता आनंद आहे. तुम्हाला वाटत हा सत्ता आहे, आमचं कोणी काही करू शकत नाही. एका रक्क्यात जात असे सत्ता. ती नाही का हसीना का कुवाल ती इकडं अक्का ती तिकडं रटे दिले तिला, इकडं भारतात आली ती पळून विमानाने येऊन द्या म्हणून वाटगेने आली. सोपं नाही. जनता जनता असते. इथं शेतकरी प्रचंड रोष आहे. शेतकऱ्या प्रचंड, दलित मुस्लिमात प्रचंड रोष. दिसत नसला तरी पण धनगरात प्रचंड रोष की फडणवीसांनी आपला काटा काढला. इथं आदिवासी समाजात प्रचंड रोष. इथं मायक्रो विषयी रोष. आणि आता मराठ्याच्या नरडेला हात घातलाय. आता सुट्टी नाही. दादा, आपला बाहुबली मराठा काळ आरक्षणाचा आहे, परंतु अनेक बाहुबली ठिकाणी मधले काय स्थानिक कॅरेक्टर आहेत, पातळीवर कालके वगैरे तुम्ही काल बावनकुळेचे कटप्पा कोण आहे मग? बाहुबली पिक्चरचा बावनकुळेंना आपण कलकी म्हणाला, कटप्पा नक्की कोण आहे यात सगळ्यात? ते टिंबा टिंबा आहे ते. दादा, सोशल मीडियावर सध्या डिपेंडंट जे जास्त चर्चा होते. हे आता तुम्ही सातत्यानं बावनकुळे यांच्यावरती टीका करताय, त्यांच्या वर्णावर टीका करताय, अजिम धरीचा हो. त्यांच्याशी बोलताय. त्यावरून अभिमन्यू पवारांनी पोस्ट केलेली आहे की टीका करणं अयोग्य आहे. त्यांचं काम जे आहे ते वापरण्यायोग्य आहे. त्यांना म्हणा भाऊ, लई फजित चालू आहे तुमची. तुम्ही कोण होता तर काय झाला असे विसरू. उद्या महाराष्ट्रात तुम्हाला बघितलेलं. तुम्ही आधी कोण होता तर आता काय. आणखीन तरी मराठ्यापासून तो कोण आता समजून घ्या. हो, मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. तुम्ही पहिल्यांदा तिथं काय होतात आणि आता काय झाला आणि मराठ्यांची कशी साथ घ्यावा लागली सांगू का काय? मग इथून पुढं नीट राहायचं. म्हणजे तुमच्याकडे काय गोपनीय माहिती? मग हाय का म्हणजे काय? हाय का म्हणजे काय? त्याचा माणूस अंतरवलीत बसूनच होता. माणूसच उभा करीन मीडिया पुढं.
आपल्याकडे कच्चं काही नसतं. 28 तारखेनंतर होऊ शकतं असं? काय तुम्ही म्हणताय जे पुरावे आहेत तेच दाखले. मला वाटतं आणखीन वेळ गेलेली नाही. शिरसाटणे बावनकुळेंनी चूक सुधारावं. पुराव्यापेक्षा जनता त्यांच्या हातातून जाणं, जे हक्काचा मराठा समाज त्यांचा वोटर आहे ते हातातून जाणं, त्याचा रोष नाराजी पत्करून अंगावर घेण्यापेक्षा झालेली चूक सुधारून टाकावं. 4च प्रमाणपत्राचा विषय, इतका इश्यू करायची गरज नाही की पार ते पार सत्तेत आणि मराठ्यात प्रचंड ताणतणाव होईल इथपर्यंत विषय न्यायची गरज नाही. विषय साधा आहे. फडणवीसांनी शिंदे साहेबांनी जर समजून घेतलं, फडणवीस साहेबांसाठी हे काय मोठा विषय नाही. 4 प्रमाणपत्रासाठी जर इतकं राज्य ताणणार असलं तर त्यांनी ते ताबडतोब मार्गी काढायला पाहिजे, चूक कबूल करायला पाहिजे. तशी बावनकुळेंनी सांगितलं, मी पत्र दिलंय म्हणून. नंतर तुम्हाला कळलं की जेव्हाच तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं. शेवटी जनता आहे. मालक जनता आहे राज्यातले, तुम्ही नाही. तुम्हाला फक्त गर्व झालाय, अहंकार झालाय. अहंकार उतरायला वेळच लागणार नाही. कारण जमिनीवर पाय ठेवा सुद्धा जागा नाही राहणार तुम्हाला, पाय ठेवायला. कारण पुऱ्या राज्यात खतखते. तुमच्या जवळ 5-50 कार्यकर्ते आहेत म्हणजे राज्य तुमचं ऐकताय असं नाहीये, अजिबात ऐकतंय असं नाहीये. ते काहीतरी फायद्यासाठी तुमच्यापाशी आहेत आणि आम्ही तुमच्या सोबत हे म्हणत असतील. पण एकदा जर विरोध सुरू झाला तर प्रचंड अवघड आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात सर्वसामान्य मराठा समाज तुमच्या सोबत होता, मात्र कोल्हापूर असेल, सातारा येथील छत्रपतींची वंशज तुम्हाला भेटले, त्याबाबत काही खंत वाटते? ते आपण अपेक्षा पण नाही करत कधी. आपल्याला ही भेटला पाहिजे माणूस, ती भेटला पाहिजे. माझं कर्तव्य, माझा दौरा होता, ती मी केला. तिथं पत्रकार परिषद होती सातारा संस्थांच्याबद्दल, ती मी घेतली. काय असतं, राजगादीचा सन्मान आपण करायचा असतो आणि जनतेचा सन्मान करायची जबाबदारी त्यांच्याकडे असते. कल्याणासाठी लढणं राजगादीचं काम असतं, जनतेच्या कल्याणासाठी. आणि त्यांच्याकडे गॅजेटियर आहेत. त्यांनी राजकारणाच्या बद्दलची काय भूमिका घ्यावा आम्ही अजिबात सांगणार नाही. पण गोरगरिबांच्या लेकरासाठी जर त्यांच्याकडं गोरगरिबांचं भविष्य घडवण्यासाठी जर मोठी शिदुरी आहे तर त्यांनी म्हणलं पाहिजे सरकारला, हे लागू करा, माझ्या समाजाच्या लेकरांचं कल्याण होईल. बस एवढीच अपेक्षा. याबाबत चर्चा झाली का मराठ्याचे त्यांच्याशी? मोठे हाल होत आहे. एकनाथ शिंदे सध्या पक्ष आणि चिन्हासाठी 4 दिवस झाले कोर्टात, रोज सुप्रीम कोर्टात खेळतात आहे. कपिल सिब्बल आरोप करतात की गट फुटलाय, पक्ष फुटला नाही. कोर्टात युक्तिवाद चालू आहेत सगळे. काय म्हणजे हे हालच आहेत का काय? नाही, आता ती काय त्यांचा राजकीय प्रश्न आहे. मी वेगळ्या हालाविषयी बोलतो. मान सन्मान, घेतानीचा सन्मान. परत आता वापर करून झाल्यावर काय म्हणजे फडणवीस साहेबाचं काम कसं माहिती तुम्हाला, आमच्याकडे व्यापारी वाद आणि त्याचे दात पडले. व्यापारी कसा असतो, एकदम चिकट. रुपयाचा हिशोब करणार, जास्त कमीच करणार, रुपये कमी करणार, 2 रुपये कमी करणार. लोक म्हणले 10 रुपये कम करीनात रे ते, मग खालून येतात का? 1-1 रुपया कुठं गेला की किंमत करणार, कमी पैसे करायचे. बरं एखादा 10 रुपये मला लागते म्हणा, नाही 5 ला देतो. हे आमच्याकडे व्यापारी होते. ते दात पडले ते दवाखान्यात गेला दात बसायसाठी. दात बसले. ते म्हणले, दात बसा झाल्यावर ते म्हणले, डॉक्टर म्हणे एवढे पैसे झाले तुमचे, 5,000 8,000 सांगितले मला वाटतं. त्याला 8,000 रुपये झाले तुमचे. पचळं बसून झालं हा सगळं त्याचं. आणि त्याला घासा लागतं, ते करायचं, दात बराबर बसायला लागते. तिथं बसतेत का, पक्के दात बसले. त्या डॉक्टरने घासून घेतले, सगळं केलं आणि बचळं बसलं. म्हणले 8,000 रुपये झाले, द्या. तो मला 8,000 ते बचळण तू मला धर, तुला बचळण तू मला नको. आता त्या डॉक्टरने ठेवायचं कुठं, ते दुसऱ्याला बसत नाही. काही असं शिंदे साहेबाचं काम केलेलं फडणवीस साहेबांनी. बचळ बसून घेतलं स्वतःला, आता म्हणजे बचळण तू आता जातो कुठं, माघारी जाता येणार, पुढं येता येणार. असा फडणवीसचा कच काय. दादा, आपला लढा मराठा आरक्षणासाठी आहे, परंतु अनेक गावात स्थानिक पातळीवर मराठा ओबीसी संघर्ष पाहायला मिळतो. नाही दोन्ही समाजासाठी चुकीचं काय आहे. संदेश असेल? चुकीचं आहे ते. तुम्हाला गोरगरीब ओबीसीत आणि गोरगरीब मराठ्यात कुठेही संघर्ष नाही. हे राजकीय नेते त्यांच्या स्वार्थासाठी हे घडून आणतात. गोरगरीब ओबीसींना 100% वाटतंय, मी बळच म्हणत नाही, ते म्हणजे त्यांच्या नोंदी निघाल्या तर त्या दिल्या पाहिजे.
आमच्यातलं नका देऊ काढू, पण नोंदी आहेत म्हणल्यावर त्या दिल्या पाहिजे. एखादे जर वावर सापडले तर त्याला दिलं पाहिजे. मराठ्यांचे गरिबाचे लेकरं उपाशी मरता कामा नाहीत. या भावनेचे, या माणुसकीचे गावागावात ओबीसी आहेत, गावागावात, घराघरात आहेत. हा, नोंदी नसते निघाले तर मग ठीक आहे, मग नका देऊ आम्हाला. याच्यापेक्षा काय स्वच्छ पाहिजेत आम्ही सुद्धा, किती प्रामाणिक शब्द पाहिजे आमचा सुद्धा. आमच्या नोंदी जर सापडल्या नाही तर देऊ नका ना. पण नोंदी सापडल्या म्हणल्यावर हे ओबीसीना सुद्धा पडतंय की आपल्या वावराच्या शेजारी जर त्यांचं वावर सापडलं ना, अरे त्याचे लेकरं उपाशी मारायला लागले, त्याला पण द्या. नको आपल्याला कोणाच्या लेकराचा तळतळाट. इतके माणुसकीचे आजही ओबीसी गावखेड्यात लोक आहेत. कुठेही वाद नाही, काय नाही, काय नाही, कारण मी चुकीचं मागतच नाही. जे असे एका वाद बाजूला- घालतात त्यांना काय सांगणार असेल तुमचं? एका बाजूला हाके असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, हे ओबीसी म्हणून लढतायत आणि दुसऱ्या बाजूला त्यांची धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं ही मागणी आज कुठेही करताना दिसत नाही. मूळ मागणी धनगर समाजाची त्यांच्या आरक्षणाची आहे, पण ते आज ओबीसीच्या नावाने आपल्यालाच टार्गेट करतायत. काय नक्की याच्यात? नाही, त्याच्यामागे काय भय आपल्याला नाही माहित. आपण असेल तर किती का आले, किती का गेले. माझी सगळे धनगर बांधवांच्या नेत्याला विनंती आहे, जेवढे नेते आहेत त्यांना, की कधी काळी आपण गोरगरिबांच्या लेकरासाठी लढायचं शिक. सत्ता येत असती, जात असती, पद मिळत नाही मिळत, गोरगरिबांच्या लेकराला लय गरज आहे. कितीही शेळ्या मेंढ्या सांभाळू द्या, शिक्षण महाग झालेलं आहे. त्यांचेही पोरं कधी जर नोकऱ्याला लागले तर त्यांच्या हाताचं जे कष्ट आहे, जे करावं लागतं ते कमी होईल. नोकरी लागल्यावर त्यांचेही समाधानी सुखी संसार होतील. किती दिवस वाऱ्यात वावदानात त्यांनी उन्हात अनात पावसात दऱ्या डोंगरांनी वाघेत, लांडगे, साप येत, काय संकट आहे. हो दे ना त्यांचे सुखाचे दिवस. त्यांच्यासाठी एसटीचं आरक्षण जे तुम्ही मागताय त्यासाठी सगळ्या नेत्यांनी ताकद लावली पाहिजे. हे 4-2 सोडून द्यायचे, यांना कोण गिनी ते बाजार पण घ्यायला, विसरलेच समाजाला. ते मला काय माहित. ते त्यांना विचारलं पाहिजे सगळ्या नेत्याला. तुम्ही आपण वंजारी समाजाविषयी काय म्हणजे मत व्यक्त करतो? धनगर समाजाविषयी आपण सांगितलं, वंजारी समाजाविषयी त्यांना काही कमी पडलं, काय कमी पडलंय काही? मिमिक्री खूप करायला लागलाय सध्या, काय कारण आहे? अरे मी काय मी केलं मी पुढं काय केलं आहे ते सांगितलं. फक्त तेवढं आहे ते सांगितलं मी. बघ, आहे ते सांगितलं. त्या माणसांकडून पुन्हा पुन्हा पत्रकार बांधवांना सांगतो, चुकच करायची गरज नव्हती. एकदम चांगलं होतं. 1-2 शेतकऱ्यांचे काम सांगितलं, त्या माणसाने पटकेच केले. तर मी सगळ्यात जास्त फडणवीसांना बोलायचो, पण त्यांना मानायचो. काय म्हणायचो? फोन लावला की 4 मिनिटाचाच प्रश्न सोडितो हा माणूस. माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्याच माणसाने आमच्या पोरांचं मुर्दे पाडले. त्याच माणसानं प्रमाणपत्र रद्द केले, इतकं चांगलं बोलून गोरगरिबांच्या लेकरावरती अन्याय करून इतकं पाप का डोक्यावर घ्यायला बाबूंकडे. आणि काय ते हायच तसं जे आहे ते आहे. काय त्याला त्याचं आहे बघा, ती काल की एका टिंबा टिंबा फडणवीस म्हणतात की मी कायद्याच्या चौकटीनं सगळं करतोय. कोण म्हणलं? फडणवीस म्हणतात की हे सगळं कायद्याच्या चौकटीनं सुरू आहे. रद्द करणं. म्हणजे काय आहे ते आता रद्द करणं काय द्यायचं चौकटीत आहे का? तुम्हीच बोला. आता सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे राज्य सरकारला किंवा एखाद्या मंत्र्याला हस्तक्षेप करता येत नाही. मग बावनकुळे सरकारचा भाग नाही का? तो कस का पत्र काढून रद्द करा म्हणतो? काय बोलतात तुमचं तुम्हालाच कळा नाही. तुम्ही काय बोला, तुमच्याच अंगावर यायला लागले. तुमच्या डोक्यातलं खरं सांगा काय आहे. तुमच्या डोक्यात हे मराठ्यांना 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही हे बोला. आणि ते कोणाचा बाप आला तरी मी रोखून देऊ शकत नाही. तुम्हाला गॅजेटेर द्यायचे नाहीये. कारण तुमचं म्हणणं आहे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्यांना द्यायला आहे. मराठा आणि जरांगे पाटील जर एकत्र राहिले तर हे पोरग पक्का आरक्षण घेणार. कारण मी ओबीसीतलं आरक्षण मागितलंच नाही त्यांना 2-4% आम्हाला द्या म्हणून. आमची नोंद सापडली तर कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणतो. आता त्यांच्या डोक्यात 58 लाख जर नोंदी दिल्या कुणबी प्रमाणपत्र, 2-2.5 कोटी मराठा समाज आरक्षणाचा गॅजेटियर दिले तर ते सरकारी दस्तऐवज हे सगळं पक्का आरक्षण. डोकं लावून जरांगे पाटलाने बरोबर मराठ्यांना टिकणारं पक्का आरक्षण दिलंय. मग काय करायचं आता? द्यायचं नाही. गैरसमज पसरवा. ह्यो कशानेच ऐकत नाही. मराठा समाज याला उघडं पडू देत नाही. एका जीवानं पाठीशी उभा राहतो. मी पण मराठ्यांच्या पाठीशी उभा राहतो. एक गैरसमज पसरता येईल का? शेवटचा डाव टाकून बघा, अशी त्यांची मिटिंग आहे. शेवटचा डाव टाकून बघा. एक
गैरसमज पसरायचा डाव टाकायचा. आता बाकीच्याने हे रोखतच नाही आणि मराठ्यांना रोखणं एवढं सोपं नाही, तीही चर्चा झाली त्यांची. मग आता काय, 4 प्रमाणपत्र रद्द करा. भाजपाची जेवढी IT सेल आहे, सोशल मीडिया, ती पूर्ण त्याच्यात उतरा आणि मीडिया ट्रायल, मीडिया एक उतरा आणि असं सांगा की मराठा समाजाचे जे 4 प्रमाणपत्र रद्द झालेत, कुणबी नोंदी टिकणार नाही. यात जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात, जरांगे पाटलांनी दिल्या नोंदी धोक्यात. याच्या पाठीमागून अर्थ काय काढायचा की मग ज्या पोरांनी ऍडमिशन घेतले, जे नोकऱ्यात गेलेत ना, हे पोरं भयभीत झाले पाहिजे. मराठ्यात गैरसमज गेला पाहिजे, ज्या नोंदी सापडल्या त्याचं प्रमाणपत्र नको कारण ते रद्द होतंय, असा गैरसमज त्यांना पसरायचा होता. पण मराठ्यांच्या बाजूने नाही येते, मराठ्यांनी कोणाचं वाटोळ केलेलं नाहीये. त्यामुळे ते बावनकुळ्याचं पत्र माझ्या हाती लागलं आणि जे संभाजीनगरचा निर्णय दिला होता व्हॅलिडिटी प्रमाणपत्र द्यायचा, तेही प्रशासनातल्या फाईलचं पत्र हातात लागलं, ते मीडियाला मी दिलंय. एवढं असून जर प्रमाणपत्र रद्द होते तर याचा अर्थ आहे तुम्ही सत्तेचा, मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय करायला लागलात, म्हणून मराठा समाज चिडून उठला. चला, धन्यवाद.